कधीच नसते असा दावा नाही करत आहे मी. म्हणजे तुमची चूक आहे हे तुम्ही मान्य करताय तर? माझी चूक? कुठली चूक? तुम्ही आताच म्हणलं का नाही तुमची चूक नसते असा काही तुमचा दावा नाही म्हणून? विसरला काय मास्तरीनबाई? हा, घटक्यात एक बोलताय घटक्यात दुसरं. याला का नाही आमच्याकडं या बोटावरची थुकी त्या बोटावर करणं असं म्हणतात. मी एका बोटावरची थुंकी दुसऱ्या बोटावर नाही करत आहे मॅडम. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते की मी माणूस आहे, माझ्याकडून चुका होऊ शकतात, एवढंच माझं म्हणणं आहे. आमचं लग्न मोडण्याची चूक झाली का नाही तुमच्याकडून? त्याला लग्न समजण्याची चूक आधी तुमच्याकडून झाली आहे मॅडम. सोम करून समोरच्याला फसवून खोटं बोलून त्याला लग्नाच्या बोल्यावर उभं करणं, याला लग्न नाही म्हणत, याला फसवणूक म्हणतात. बास बास झालं मास्तरीनबाई. तुमची अक्कल तुमच्या विद्यार्थ्यांसमोर पाजळा, आमच्या मोरो नग. कुठं चालला? तुम्हीच म्हटलात ना तुमची अक्कल विद्यार्थ्यांसमोर पाजळा. आमचं बोलणं अजून झालेलं नाही. ते कधीच होत नाही. काय मॅडम, मला सगळं माहिती आहे, तुम्हालाही माझी मतं माहिती आहेत. पण आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते. बाबांबरोबर लग्नाचा हट्ट करून तुम्ही लग्नालाच नाही या घरालाच अपवित्र केलंय. आम्ही ते घर अपवित्र केलंय काय? आमच्यामुळं अपवित्र झालेल्या घरात म्हणूनच तुम्ही राहत नाही काय? मग या अपवित्र झालेल्या शाळेत तुम्ही शिक्षण देण्याचं पवित्र काम कसं करणार? करू का नको करू काय खेळणं झालं मास्तरीनबाई. का अशी डोक्यात राख घालून घेता तुम्ही? जरा शांत व्हा ना. हे बघा, असं म्हणतात की जगात कुठलीही गोष्ट परमनंट नसते, थोडासा वेळ जावा लागतो, सगळं ठीक होतं. आणि घर म्हटलं की वाद होतातच. पेल्यातलं वादळ आहे, रोज येणार आणि रोज शमणार. खरंय, प्रेमात कसला इगो? बोललं पाहिजे मास्तरीनबाई संग. त्यासनी सांगितलं पाहिजे प्रेमापेक्षा इगो मोठा असू नये माणसाचा, आणि तत्व बी प्रेमापेक्षा मोठा असू नये. प्रेमाच्या आड काहीच यायला नाही पाहिजे. हा आजी. हा अधिपती, भुवी आली नाही रा अजून घरी? आल्या नाहीत म्हणजे काय कोणीकडे गेलेत? नाही, काय सांगितलं नाही. आहे काय आता? तू जरा फोन करून बघतो काय? अरे माझा फोन उचलत नाही ती. बरं ठीक आहे, बघतो मी, काय काळजी करू नको. लय वेळ झाला तिला जाऊन. काय देवळात गेले असतील फार तर. देवीच्या देवळात नाही तर विद्येच्या देवळात, अजून कुठे जाणार? म्हणजे? अगं म्हणजे शाळेत गेले असतील, बघतो, कळवतो तुला. ठेव. बर बर ठीक आहे. अंबाबाई, काय मास्तरीनबाई, आमच्यासारख्या कारस्थानी पाताळयंत्री बाईनं काढलेल्या शाळेला तुम्ही अपवित्रपणाचा डाग लावला की हो? मग आता इथं ज्ञानदानाचं पवित्र काम नाही झालं पाहिजे. मला कळलं नाही. कळलंय तुम्हाला मास्तरीनबाई, तुम्हाला सगळं कळलंय. थोडं पचायला जड जातंय. प्रेमानं सांगतोय, पण जर का तुम्ही ऐकलं नाही तर हाताला धरून शाळेबाहेर काढायला सुद्धा आम्ही मागं पुढं बघणार नाही. मला हाताला धरून इथून बाहेर काढणं तुमच्या हातात नाहीये मॅडम. आमच्या हातात काय आहे हे अजून तुम्हाला ठाव नाही. मला माहितीये, मला सगळं माहितीये. हो, आमची पॉवर तुम्ही अजून बघितली नाही. अशी वरात काढू का नाही तुमची? शाळा बाहेर तर तुम्हाला जावंच लागणार. भुवनेश्वरी मॅडम, मला जर तुम्हाला शाळेबाहेर काढणं शक्य असतं तर तुम्ही मला वारंवार राजीनामा द्यायला का सांगितलं असतं? मी मगापासून बघतेय तुम्ही सतत राजीनामा द्या म्हणून माझ्या मागे लागलाय. तुम्हाला काय वाटतं मी मूर्ख आहे, मला कळत नाही? तुम्हाला तुमच्या बुद्धीचा गर्व आहे मॅडम, पण दुसऱ्याच्या बुद्धीला कमी लेखू नका. तुम्ही मला शाळेतून बाहेर काढू शकत नाही. यो तुमचा गैरसमज आहे. गैरसमज आहे? ठीक आहे, तुम्ही मला शाळेतून बाहेर काढणार आणि अधिपतींना काय सांगणार? हे मी केलं असं?
आम्ही कुणाला बी उत्तर द्यायला बांधील नाही. बांधील आहात. अधिपती या शाळेचे मालक आहेत. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू मॅडम, माझं लग्न झालेलं नसतानाही तुम्ही मला या शाळेतून बाहेर काढू शकला नव्हतात. आता तुम्हाला खरंच असं वाटतंय की अधिपतींच्या बायकोला, बाबांच्या सुनेला तुम्ही या शाळेतून इतक्या सहजपणे बाहेर काढू शकाल? खरंच असं वाटतं तुम्हाला? नाही, असं होणार नाही. आणि हे तुम्हालाही माहितीये की तुम्ही मला शाळेबाहेर काढू शकत नाही. आणि समजा तुम्ही तुमची सगळी पॉवर वापरून मला नोकरीवरून काढलं तर तुम्ही अधिपतींच्या नजरेत पडाल. तुम्ही जे नेहमी दाखवता की तुम्ही किती चांगले आहात ते सगळं खोटं आहे हे अधिपतींना कळेल आणि ते तुम्हाला नकोय. मला नोकरीवरून काढल्याचा ब्लेम तुम्हाला नकोय आणि म्हणून तुम्ही मला राजीनामा द्यायला सांगताय. हो, आमच्या घरात येऊन तुम्हाला अजून 1 वरीस बी झालं नाही. आम्ही 25 वर्ष त्या घरात राहतोय. घरात राहताय पण घरातल्यांच्या मनात जागा नाही निर्माण केली तुम्ही. मला वाईट वाटतं तुमचं वाईट वाटणं ठेवा तुमच्याकडं. लग्नाआधी आम्ही तुम्हाला ह्या शाळेतनं काढलं नाही, तो आमचा मूर्खपणा होता. पण असं समजू नका तेव्हा जे आम्ही केलं नाही ते आता जमणार नाही म्हणून. आम्हाला कुणी बी अडवू शकत नाही तुम्हाला काढण्यापासून. निघा आता, आत्ताच्या आत्ता.